हिंगोली जिल्ह्यात 31च्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलीस प्रशासन सज्ज आहे। 31 ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आलेले आहेत, तर वाहन चालकांची देखील कसून चौकशी केली जाते। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। नवीन वर्ष सुरुवात व्हायला अवघा एक दिवस उरला, त्यासाठी हिंगोली पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। कारण 31 मुळे त्या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरामध्ये जे आहे ते तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत। आणि या ठिकाणी बघू शकता की पोलीस जे आहे ते हिंगोली शहर पोलीस असो, वाहतूक शाखा असो, या टप्पे संपूर्ण वाहनांची कसून चौकशी करत आहेत। कारण की जे उलटबार तरुण आहे त्या ठिकाणी मद्यप्राशन करून जे आहे ते गाडी चालवते, त्यामुळे अपघाताची संख्येत वाढ होते। या बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते पोलीस जे आहे ते कसून वाहनांची चौकशी करत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे ते मद्यप्राशन करण्यात कारवाई केली जात आहे। आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी त्यामुळे त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, मला सांगा, या ठिकाणी आपण वाहनांची कसून चौकशी करतायत, काय सांगाल? 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये दारू पिऊन हुल्लडबाजी करणारे आणि मद्यसाठा घेऊन जाणारे लोक यांच्यावर आम्ही कडी नजर ठेवलेली असून शहरामध्ये 4 पथकं नेमण्यात आलेले आहेत। चारही शहरातील महत्त्वाच्या पॉईंटवर शहर वाहतूकचे कर्मचारी, पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रमुख म्हणून एक पोलीस अधिकारी नेमलेले आहेत। तर त्या माध्यमातून आम्ही शहरावर कडी नजर ठेवलेली आहे। कोणाचीही गाय ठेवल्या जाणार नाही। हुल्लडबाजावर कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। आपण बघितलं असेल की होते अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हाभरामध्ये एकूण 31 तपासणी नाके सुरू करण्यात आले। त्यामुळे अवैध दारू असतो, त्याचबरोबर उलटबार तरुणाविरुद्ध या ठिकाणी कारवाई करताना पोलीस पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।